ओम साईराम. ओम साईराम बर. ओम साईराम. तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शिदोरी युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण तुमच्यासाठी घेऊन येतो एक नवीन ब्लॉग. तर आपण आज चाललेलो आहे शिर्डीपासून एक 10 किलोमीटरच्या अंतरावर कुंभारी या गावी. तर इथे राघवेश्वर महादेव मंदिर आहे. इथे स्वयंभू शिवलिंग आहे. तर ते आपण बघण्यासाठी जाणार आहोत. तर आजचा ब्लॉग नक्की बघा, खूप सुंदर होणार आहे. ओम साईराम. साईराम. ओम साईराम. तर आपण आता मस्त आवरून वगैरे निघलो आहे घरून, जेवण वगैरे करून हिंदवी हर्षिकाची मम्मीला घेऊन कोपरगावकडे जाण्यासाठी. कारण आपल्याला जायचं आहे कुंभारी या गावी. प्राचीन मंदिर आहे, शिवमंदिर, राघवेश्वर महादेव मंदिर, खूप प्राचीन मंदिर आहे. ते बघण्यासाठी ते बघू शकता आपण आता पोचलेलं आहे सावळेर फाट्यावर. तर बघू शकता समोरचं आता उड्डाणपुलाचं काम वगैरे चालू आहे. आणि आपण आपल्या गाडी घेऊन निघालो आहे. समोरचा आहे जंगली महाराज आश्रम. तर नगर मनमाड हायवे आहे. समोरचा आहे समृद्धी महामार्ग. तर वरून गाड्या जात आहे मस्त संभाजीनगरला, इकडं नाशिकला. आणि आपण चाललो आहे खालून पुलाच्या समृद्धी महामार्गाने. आणि समोर आलेला आहे तर फुलतांबा फाटा. आपण आता इथं फुलतांबे फाट्यावरून टर्न घेणार आहोत. समोर आहे हा वरती जाणारा रस्ता जो आहे तो आहे संभाजीनगरला जाणारा नागपूर हायवे, संभाजीनगर वैजापूर. आणि इकडं या साईडला वरच्या साईडला आहे नाशिकला जाणारा, नाशिक सिन्नर मुंबईला जाणारा रस्ता आहे. तर आपण वरच्या साईडला जाणार आहोत, नाशिक पुणे मुंबई या रस्त्याने इकडे टर्न मारणार आहोत चांदे कसाऱ्या मार्गे. तर समोरून आपण आता निघलो आहे कुंभारीला जाण्यासाठी. तर चला जाऊया. आजचा ब्लॉग नक्की बघा, खूप सुंदर होणार आहे. आणि आपल्याला घरून निघायला जास्त वेळ झाला आहे, 3 वाजले होते. तर आता 4 वाजत आले तर वर जाऊ. आणि आपण आता पोचलेलं आहे जेऊर कुंभारीच्या जवळ. समोरचं एक खूप सुंदर मंदिर आहे, कोणचं माहीत नाही. आपण कधीतरी तिथे पण जाणार आहोत. तुम्हाला तिथलं पण लोकेशन दाखवू कसं आहे. आणि हे बघू शकता जेऊर कुंभारी आहे. आणि आपल्याला जायचं आहे कुंभारीला. तर आपण फसलो होतो, आपण मध्ये जाऊन रिटर्न आलो आहे. त्यासाठी आपण इथे व्हिडिओ काढला आणि इकडून निघलो आहे कुंभारीला जाण्यासाठी. कारण कुंभारी गाव पुढं होतं. आपण चांदे कसारे मार्गे जाणार आहोत. बघू शकताय आपण चांदे कसाऱ्यामध्ये घुसलो. या चांदे कसाऱ्याचा पूल आहे छोटासा. तर या पुलातून आपण सरळ चाललो आहे चांदे कसाऱ्या मार्गे. हे घारी गाव लागलं आहे आपल्याला रस्त्यामध्ये. घारीवरून आपण जाणार आहोत हिंगणी वगैरे, हिंगणीचा वाडा वगैरे. हिंगणीवरून सरळ जाणार आहोत मंदिराकडे. आपण आता पोचलेले बघू शकता समोरच मंदिर आलं. हिंगणीवरून आपण आलं डायरेक्ट सरळ कुंभारी. ओम साईराम. तर फायनली आपण आलेलो आता कुंभारी गावामध्ये. बघू शकता आपली गाडी लावली, हिंदवी हर्षिका सर्वजण आहे. आणि मागं समोर दिसतंय का ते मंदिर आहे राघवेश्वर महादेव मंदिर. प्राचीन मंदिर आहे खूप, स्वयंभू शिवलिंग आहे. चला जाऊया आता दर्शनाला. ओम साईराम. हर हर महादेव. राघवेश्वर मंदिर, कुंभारी गाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. कोपरगाव तालुक्यात गोदावरीच्या तीरावर अनेक सुंदर मंदिरे आहेत. या परिसरात लहान मोठी अशी सुमारे 200 मंदिरे आहेत. त्यामध्ये गुरु शुक्राचार्य मंदिर, संजीवनी पार, कचेश्वर महाराज मंदिर, साईबाबा तपोभूमी, स्वामी जनार्दन महाराज मौनगिरी, जंगलीदास महाराज उपासनी महाराज मंदिर आहे. तिथे स्वयंभू विभाडक ऋषी आश्रम, महानुभाव आश्रम, फुलतांबा येथील श्री चांगदेव महाराज समाधी अशा महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. कोपरगावमधील प्राचीन मंदिरामध्ये महत्त्वाचे स्थान असलेले राघवेश्वर मंदिर हे गोदावरीच्या एका पात्रापासून सुमारे 25 फूट उंचीवर आहे. 1 एकरच्या प्रशस्त परिसरात हे मंदिर उभे आहे. असे सांगितले जाते की मंदिराखाली सुमारे 100 फूट खोलीपर्यंत दगडांचा भराव टाकलेला असून त्यावर हे मंदिर उभे आहे. मंदिराच्या प्रांगणात सर्वत्र फरशा बसवलेल्या असल्याने हा परिसर सुंदर स्वच्छ भासतो. मंदिरात असलेल्या साई जनार्दन मंदिरात श्री साईबाबा व जनार्दन स्वामी मौनगिरी यांच्या मूर्ती आहेत. राघवेश्वर मंदिराला उत्तरेकडे व पश्चिमेकडे अशी 2 प्रवेशद्वारे आहेत. त्यावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसरी केलेली दिसते. महादेवाची पूर्वभूमुख शाळुंका असलेले राज्यातील एकमेव मंदिर म्हणून कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे राघवेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. गोदावरीच्या नदीच्या तीरावरील साधारणतः 1000 वर्षापूर्वीच्या हेमाडपंथी शैलीतील या मंदिरातील गर्भगृहाच्या विशिष्ट रचनेमुळे वर्षातील काही दिवस सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे थेट
शिवपिंडीवर पडतात. असे सांगितले जाते की गौतम ऋषींनी काही वर्षे या ठिकाणी तपश्चर्या केली होती. इतिहासकार व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पेशव्यांच्या फौजा पुण्याहून ग्वाल्हेरला जात असतात तेव्हा पुणे, संगमनेर, वावी, मंजूर, मुखेड, येवला या मार्गाने जाताना रागेश्वर मंदिर परिसरात काही काळ थांबत असे सांगितले जाते. श्री रघुनाथराव पेशवे यांच्या श्रद्धास्थान असल्याने या मंदिरात ते कोपरगाव, हिंगणी, कुंभारी अशा भुयारी मार्गाने दर्शनाला येत असत. रघुनाथराव यांच्या नावावरून मंदिराला रागेश्वर देवस्थान असे नाव देण्यात आले आहे. सुमारे 4 फूट उंच जगतीवर जोता उभ्या असलेल्या या मंदिरातील सभामंडपात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला 2 बसलेले हत्तींचे शिल्पे आहेत. प्रवेशद्वारातून आत जातत सुबक दगडी नंदी पाहायला मिळतो. दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला सिंहाची शिल्पे आहेत. सभामंडप प्रशस्त असून तेथे असलेल्या 12 खांबावर देवदेवतांच्या मूर्तीसह विविध आकृत्या कोरलेल्या आहेत. या मंदिराचे वितान छत आकर्षक शिल्पकृतींनी अक्षरश भरलेले आहे. दगडी झुंबर, बाळसावे अशी कलाकुसर वितानावर केलेली आहे. सभामंडपासमोर असलेले गर्भगृहातील शिवपिंडीवर पितळी आवरण आहे. मंदिराच्या आतील भागातील गणपती, भैरवनाथ, कार्तिक स्वामी, श्री दत्त, राधाकृष्ण यांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहेत. मंदिराच्या भिंतींवर बाहेरच्या बाजूने असलेल्या देवकोष्टकामध्ये नवग्रहांच्या मूर्ती आहेत. याशिवाय बाह्य भागावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. यावेळी पहाटे पासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. पहाटे महाअभिषेक, काकड आरती, दुपारी कीर्तन व सायंकाळी रागेश्वराची गावातून मिरवणूक काढण्यात येते. उत्सवाच्या दिवशी दुपारी ते कुस्त्यांच्या स्पर्धा तर रात्री मिरवणुकीनंतर भावडाचा कार्यक्रम होतो. देवस्थानातर्फे या दिवशी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसाद देण्यात येतो. येथे दिवाळीच्या उत्सवाचे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मंदिर परिसरात तेव्हा हजारो दीप प्रज्वलित केले जातात. फुलांची सजावट, विजेच्या दिव्याची रोषणाई केली जाते. महाशिवरात्र व दिवाळी या उत्सवासाठी येथे हजारो भाविक हजेरी लावतात. मंदिरात दररोज पहाटे काकड आरती होते. सायंकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भाविकांना रागेश्वर मंदिराचे दर्शन घेता येते. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कुंभारी गावात श्री रागेश्वर महादेव हे गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले एक प्राचीन आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. 13व्या शतकातील हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर अखंड पाषाणात कोरलेले असून आपल्या अप्रतिम शिल्पकाम आणि स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे. रागेश्वर मंदिर कुंभारी गाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. कोपरगावपासून पश्चिमेला 8 किलोमीटर अंतरावर आहे. स्थापत्य शैलीचे हे प्राचीन हेमाडपंथी वास्तुकलेचे एक उत्तम नमुना आहे, जे पूर्णपणे एक अखंड शिळेने दगडात कोरलेले आहेत. इतिहास व अशी आख्यायिका आहे की राघोबा दादा पेशवे कोपरगाव, हिंगणी, कुंभारी या मार्गाने भुयारी मार्गाने पूजेसाठी येथे येत असत. त्यामुळे मंदिराला रागेश्वर नाव पडले. वैशिष्ट्ये: गोदावरीच्या नदीच्या काठावर 25 फूट उंचीवर भव्य परिसरात उभे आहे. मंदिराच्या आतील छतावर अत्यंत देखणी आणि आकर्षक शिल्पकृती पाहायला मिळते. नंदी मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर नंदीची मूर्ती आहेत. सध्या हे मंदिर जुन्या पद्धतीने असूनही भक्कम स्थितीत आहे. हे भक्तांसाठी एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. हे ठिकाण आध्यात्मिक आणि शांतता आणि प्राचीन भारतीय कलेचा वारसा अनुभवण्यासाठी उत्तम आहे. ओम साईराम, हर हर महादेव. तर आपण आता सर्व मंदिर परिसर वगैरे बघू शकता. बाहेरून खूप सुंदर अशी कलाकृती व इथं देवदेवतांचे मूर्त्या पण मंदिराला इथं लावण्यात आल्या. मागच्या साईडने, फ्रंटच्या साईडने बघू शकता रागेश्वर मंदिर. स्वयंभू शिवलिंग येते. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि गोदावरी नदीच्या काठला असल्यामुळे या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि शेजारच आहे गोशाळा. तर बघू शकता इथं हजारो गाय इथे गोशाळामध्ये अवेलेबल आहे. त्यांच्यासाठी
इथे खाण्याची पिण्याची सर्व व्यवस्था केलेली आहे. तर चला बघूया. ओम साईराम. मंदिरापाशीच भोजनाची पण व्यवस्था केलेली आहे. ज्या भाविक भक्तांना जेवायचं असतं तिथे जेवायची पण व्यवस्था आहे. खूप सुंदर आहे. ओम साईराम, हर हर महादेव. ओम साईराम, हर हर महादेव. तर आपण आलो होतो कोपरगाव तालुक्यातील कुंभारी या गावी. रागेश्वर महादेव प्राचीन मंदिर होतं. खूप सुंदर असं मंदिर दर्शन झालं. आजचा ब्लॉग नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता भेटूया का अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, हर हर महादेव. बघू शकता मागं सुंदर मंदिर पण आहे, इथं गोशाळा वगैरे पण आहे. हे आपले हिंदवी हर्षिका मस्त खेळत आहे. आता आपण निघतो आपल्या परतीच्या प्रवासाला. तर चला पिलू, कसं वाटलं बाबडी तुला?